मित्रांनो, मी STI रोहिदास चोंदे पाटील. या ठिकाणी आपण MPSC 2023 बद्दल चर्चा करणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये. बघा, 2023 बदललेला नवीन पॅटर्न आणि त्या अनुषंगाने पूर्व आणि मुख्य परीक्षा एक वर्षभरामध्ये आम्हाला अभ्यास करायचा आहे. आता अजून तुमच्याकडे एक पूर्वसाठी एक 7-8 महिने त्या ठिकाणी मी धरतो आहे आणि मेन्सला पुन्हा पुढे एक 3-1 महिने आपण धरूया. अशा पद्धतीने या सगळ्या बाबी असणार आहेत. राज्यसेवेचा नवीन पॅटर्न म्हणाल तर मुख्यचा सिलेबस बदललेला असणार आहे. 23 मध्ये वर्णनात्मक असणार आहे. ते सगळं आपण डिटेल बघणार आहोत. त्यानुसार कशी तयारी करायची ते बघणार आहोत. पूर्व परीक्षेमधलं CSAT क्वालिफाईंग झालेलं आहे, ते आपण थोडंसं त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. भाषा या विषयाचा अभ्यास कसा करायचा, लँग्वेजचे पेपर कसे सोडवायचे, GS मध्ये GS 1, 2, 3, 4 कसे सोडवायचे, मुलाखतीला फार मोठा त्या ठिकाणी स्कोप आहे. म्हणजे आधी जी 100 गुणांची मुलाखत आता आहे ती 275 गुणांवर त्या ठिकाणी जाते. म्हणजे हे GS आणि हे इतर विषय जवळपास 1700 मार्क्स आणि ती 275 असा खूप मोठा त्या ठिकाणचा भाग आपण ते बघणार आहोत. आणि रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची, कारण की वर्णनात्मक आहे, लेखी स्वरूपाचे हे पेपर असणार आहेत. मग याला PYQs कसे सोडवायचे, UPSCच्या पेपरचा रेफरन्स आम्ही घ्यायचा का, हे सगळ्या बाबी अभ्यासपूर्वक या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि नक्कीच ज्यांना 2023 मधील राज्यसेवा द्यायची आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे. या सिरीज मधले पुढचे व्हिडिओ सुद्धा मी आणणार आहेत, जे सगळे तुम्हाला STI RCP ऍप्लिकेशनवर अवेलेबल होतील. आपण प्रत्येक पेपर 1, पेपर 2, पेपर 3 या सगळ्या पेपरचं स्वतंत्रपणे तयारी कशी करायची, प्रत्येकाचा एक स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी आपल्या कोर्समध्ये भेटणार आहे राज्यसेवेच्या, जो की तुम्हाला STI RCP ऍप्लिकेशनवर आपण उपलब्ध करून दिलेला आहे. नक्की तुम्ही एकदा चेक करा, डेमो सेशन वगैरे त्या ठिकाणचे. बघा, पूर्व परीक्षेमध्ये सरळ आहे पेपर 1 जो की कंपल्सरी केलेला आहे आणि पेपर 2 जो क्वालिफाईंग केलेला आहे. बघा, पेपर 2 ला क्वालिफाईंग केलेला आहे. CSAT ला हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मराठी आणि इंग्लिश मधले हे पेपर आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे हे पेपर आहेत. इथे तुम्हाला जे सामान्य अध्ययन आहे पेपर 2 CSAT हा क्वालिफाईंग अर्हताकारी या ठिकाणी असणार आहे. किमान 33% गुण तुम्हाला मिळवायचे आहे. तुमचं जे मेरिट लागणार आहे ते पेपर 1 मधील गुणांचे म्हणजे GSच्या गुणाच्या आधारे लागणार आहे. इथे तुम्हाला डिसिजन मेकिंगला वगैरे निगेटिव्ह मार्किंग नसणार, ते तुम्हाला माहित आहे. मी इथे जास्त बोलत नाहीये. प्रीचा GSचा सिलेबस काय आहे तो तुम्ही बघितलेला आहे, त्याच्यावर एक स्वतंत्रपणे लेक्चर आपण घेतलेला आहे. ओके, त्याच्यावर मी जास्त चर्चा करणार नाही. आपण पुढे जाऊया, पुढच्या मुद्द्याकडे आपण या ठिकाणी जाऊया. बघा, या ठिकाणी CSATचे 200 मार्क्स तुम्हाला दिसत आहेत. क्वालिफाईंग असा हा पेपर या ठिकाणी असणार आहे. आता आपण जातो मुख्य परीक्षेकडे, जी यावर्षी ही मुख्य परीक्षा होणार आहे, राज्यसेवेची स्टेट सर्व्हिस मेन एक्झामिनेशन जी होणार आहे. तिचा नेमका हा बदललेला पॅटर्न आपल्याला काय म्हणतोय तो एकदा लक्षात घ्या. त्याच्यानुसार मग आपल्याला तयारी करायची. बघा, इथे सरळ म्हटलं की रिटर्न एक्झामिनेशन जे आहे 1750 मार्क्स, नंबर ऑफ क्वेश्चन पेपर्स 9. तुम्हाला एकूण 9 क्वेश्चन पेपर असणार आहे. 9 क्वेश्चन पेपर्स असणार आहे. इंटरव्ह्यू अँड पर्सनॅलिटी टेस्ट, बघायला पर्सनॅलिटी टेस्ट हा शब्द दिलाय, 275 मार्क्स साठी असणार आहे. टोटल मार्क्स असणार आहे 2025 मुख्य परीक्षा. आता याच्यामध्ये पेपर 1 हा मराठीचा असणार आहे. 300 प्रश्नांसाठीचा मॅट्रिक्युलेशन, बघा 10वीच्या दर्जाचा हा पेपर असणार आहे. मराठीमध्ये हा असेल, 3 तासासाठी असेल. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, इथे क्वालिफाईंग 25% मार्क्स. म्हणजे तुम्हाला इथे हा जो पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे मराठीचा आणि इंग्लिशचा 300 गुणाचा 10वीच्या पातळीवरचा 3 तासाचे हे जे 2 पेपर आहेत, याच्यामध्ये प्रत्येक पेपरमध्ये किमान 25% मार्क्स पडले पाहिजेत. 25% म्हणजे काय, 300 पैकी किमान 75 मार्क्स तुम्हाला इथे पडले पाहिजे, तरच तुमचे पुढचे पेपर्स तपासले जातील. फायनल मेरिटमध्ये हे मार्क्स धरले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. हे क्वालिफाईंग या ठिकाणी आहे, क्वालिफाईंग आहे. जसं प्रीला तुम्हाला CSAT क्वालिफाईंग आहे तसं हे क्वालिफाईंग आहे. मात्र 25% मार्क्स पडले नाहीत तुम्हाला, तुमचे पुढचे पेपरच तपासले जाणार नाहीत. इथे हे लक्षात येत आहे. आता तुम्हाला पेपर्स टू बी काउंटेड फॉर मेरिट म्हटलेलं आहे. तुमचं जे मेरिट लागणार आहे ना फायनल, ते इथे लागणार आहे. तुमचं मेरिट इथे लागणार आहे. तुमचं मेरिट लागणार आहे पेपर 3, जो की एशिया असणार आहे, निबंध असणार आहे, 250 गुण असणार आहे, ग्रॅज्युएट त्या ठिकाणी
आणि तुम्ही तो मराठी किंवा इंग्लिशमध्ये कोणत्याही भाषेत लिहू शकता. 3 तासाचा या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटणार आहे. त्याच्यानंतर आणि हे सगळे कन्व्हेन्शनल डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे हे पेपर आहे, कंपल्सरी आहेत. हे कंपल्सरी आहेत. पुढे बघा, पेपर 4 जनरल स्टडी 1, पेपर 5 जनरल स्टडी 2, पेपर 3 हे पेपर 6 म्हटलंय जनरल स्टडी 3 आणि पेपर म्हणजे GS 1, 2, 3, 4 250 ग्रॅज्युएट लेव्हल इंग्लिश किंवा मराठी. आता तुम्ही म्हणाल इंग्लिशमध्ये मराठी एक पेपर मराठीत लिहू एक इंग्लिशमध्ये, तसं चालेल का? नाही. तुम्ही जेव्हा मेन्सला जाणार आहात तेव्हा म्हणजे प्री पास झाल्यानंतर मेन्सच्या वेळेस तुम्हाला लँग्वेज निवडावी लागेल की मला कोणत्या भाषेतून पेपर द्यायचा आहे, त्याच भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर लिहावा लागेल. तुम्ही मराठी म्हटलं सगळे पेपर मराठीमध्ये लिहावे लागतील, इंग्लिश मधलं सगळे पेपर इंग्लिशमध्ये लिहावे लागतील. लक्षात घ्या, ऑप्शनल पेपर जे आहेत, आता ऑप्शनलचं या ठिकाणी तुमच्यासाठी एकच सब्जेक्ट निवडायचा. एकूण सब्जेक्ट दिलेले आहेत तुम्हाला 26 पैकी तुम्ही एक सब्जेक्ट निवडा. एका सब्जेक्टचे तुमचे 2 पेपर होणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही भाषा दिल्या आहे, पण काही पेपर्स असे आहेत की जे तुम्हाला फक्त मराठी वाङ्मय तो तर मराठीच भाषेत लिहावं लागणार आहे. काही पेपर असे मॅथमॅटिक्स वगैरे इंजिनिअरिंग संदर्भातले ते इंग्लिशमध्येच लिहावे लागणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे जर बघितलं, आपण पुढे बघूया, ते तुम्हाला इथे लँग्वेज निवडायची आहे, त्या लँग्वेजमध्ये पेपर लिहायचा आहे. इथे तुम्हाला दोन्ही लँग्वेज अवेलेबल आहेत, मात्र काही विषयांना तुम्हाला दोन्ही लँग्वेज अवेलेबल नाहीये मित्रांनो. म्हणजे तुमचं 250 7 गुणिले 250 तुमचं बेरीज किती, गुणाकार किती येतो बघा. तुम्हाला या ठिकाणी हे जे इथे यांनी सांगितलं ना की 1750, हे 1750 प्लस हे 275, याच्यापैकी मेरिट ठरणारे 600 तुम्हाला फक्त क्वालिफाईंग आहेत. लक्षात घ्या. आता इथे काही बाबी तुम्हाला दिलेल्या आहे. काय म्हटलंय हे समजून घ्या. कॅन्डिडेट्स विल हॅव द ऑप्शन टू आन्सर द क्वेश्चन पेपर्स इन मराठी और इंग्लिश फॉर पेपर 3 to 7, म्हणजे 3 ते 7 जे तुम्हाला मी सांगितलं नाही, GS 1, 2, 3, 4 आणि ते ऑप्शनल, त्याच्या आधीचा एसएचा पेपर, हा तुम्ही इंग्लिश किंवा मराठीमध्ये लिहू शकतात. पुढे फॉर द ऑप्शनल पेपर्स द सब्जेक्ट फॉर विच द मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज मराठी अँड इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन आयदर मराठी और इंग्लिश. द सब्जेक्ट्स फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश कॅन बी आन्सर्ड इन इंग्लिश लँग्वेज ओनली. तुम्ही जर फक्त इंग्लिश तुमचं दिलंय तर तुम्हाला इंग्लिशमध्येच लिहावं लागेल. तुम्ही मराठी म्हटले की मला या भाषेत लिहायचं तर मराठीमध्येच लिहावं लागेल. लक्षात घ्या, ऑप्शनल पेपरच्या बाबतीत या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे कॅन्डिडेट शुड नॉट दॅट दे हॅव टू चूज द मीडियम ऑफ आन्सरिंग द पेपर्स ऍट द टाइम ऑफ सबमिटिंग द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर मेन्स एक्झामिनेशन. जेव्हा तुम्ही मेन्ससाठी फॉर्म भरणार आहे तेव्हा तुम्हाला लँग्वेज निवडायची आहे. नॉन कम्प्लायन्स ऑफ द अबाव रूल विल रिझल्ट इन देअर आन्सर बुक्स नॉट बिईंग इव्हॅल्युएटेड फॉर बिईंग इन अन ऑथराइज्ड मीडियम. तुम्ही दिलं इथे ऑप्शन निवडला की चला मी इंग्लिशमध्ये लिहिणार आहे आणि मराठीमध्ये पेपर लिहून आलेत, तुमचे पेपर चेक होणार नाही. द क्वेश्चन पेपर्स विल बी सेट इन मराठी अँड इंग्लिश लँग्वेज एक्सेप्ट लँग्वेज पेपर्स मराठी लिटरेचर अँड सब्जेक्ट फॉर विच मीडियम हॅज बीन इंडिकेटेड ॲज इंग्लिश. बघा इथे मराठी वाङ्मय जे आहे हा पेपर मात्र मराठीतच असणार आहे आणि काही इंग्लिशमधले पेपर आहेत ते फक्त इंग्लिशमध्येच असणार आहेत. ते कोणते ते मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला ऑप्शनल कसे निवडायचे वगैरे त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओज आपण बनवू. आज आपल्याला एक बेसिक ढोबळमानाने या ठिकाणी पुढे जायचंय. बघा, STI RCP ऍप्लिकेशनवर इथे MPSC 2023 म्हणून आपण नवीन कोर्स डेव्हलप केलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे लेक्चर्स तुमचे कव्हर होणार आहेत. ऍपची लिंक खाली देतोय, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. डेमो लेक्चर्स बघू शकतात, डेमो नोट्स वगैरे तुम्ही बघू शकतात. आता बघा, पेपर 1 जो आहे आपल्याला समजून घ्यायचं की पेपर 1 नंतर मी तुम्हाला येणार आहे की कशा पद्धतीने तयारी करायची आहे. मी फक्त सिलेबस समजवण्यासाठी नाही आलोय, पण आधी सिलेबस व्यवस्थित माहित नसेल तर पुढे जाताच येणार नाहीये. मुद्दा तो आहे. बघा, पेपर 1 जो आहे 300 मार्क्स साठीचा आहे, क्वालिफाईंग पेपर आहे मराठीचा. आता हा जो क्वालिफाईंग पेपर आहे याच्यात नेमकं काय, तिथे तुम्हाला 25% मार्क्स द्यायचे, नेमकं काय या ठिकाणी बघा. द एम ऑफ द पेपर इज टू टेस्ट द कॅन्डिडेट्स एबिलिटी टू रीड अँड अंडरस्टँड सिरियस डिस्कर्सिव्ह प्रोज अँड टू एक्सप्रेस आयडियाज क्लिअरली अँड करेक्टली इन मराठी लँग्वेज. मराठीमध्ये तुम्हाला व्यक्त होता येतं का, मराठी तुम्हाला कळते का, तेवढे या ठिकाणी बघायचंय फक्त. बघा, तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिव्हन पॅसेज, त्याच्यानंतर प्रिसिज रायटिंग, युजर अँड व्होकॅब्युलरी, शॉर्ट एसेज, ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश, व्हाईस वर्सा म्हटलंय, एवढ्या बाबी इथे असू शकतात. आणि हा क्वालिफाईंग पेपर आहे, लक्षात घ्यायचा आहे. हे तुमच्या रँकिंगला धरणार नाही. 25% मार्क्स मिळवा, 300 पैकी 75 मार्क्स मिळवा, पास व्हा या ठिकाणी. ओके, म्हणजे तुमचा पेपर पुढचे तपासले जातील. पुढे पेपर 2 जो आहे हा काय, हा क्वालिफाईंग पेपर ऑफ इंग्लिश लँग्वेज. पेपर 2 जो असणार आहे तो इंग्लिश लँग्वेजचा असणार आहे. इथे काय दिलंय, सेम तेच
इथे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन, प्रिसिज रायटिंग, युजर अँड व्होकॅब्युलरी, शॉर्ट एसेज. इथे तुम्हाला ट्रान्सलेशन नाही दिलेलं. लक्षात घ्या, लहान लहान मुद्दे. इथेही क्वालिफाईंग नेचरचा हा पेपर आहे. हे दोन्ही 300 मार्काचे, फक्त क्वालिफाईंग साठी 25% मार्क्स. मात्र मित्रांनो इथे लक्षात घ्या, तुम्हाला आता सांगतोय मी की तुम्हाला हे जे वर्षभराचं प्लॅन करायचं आहे ना, हे किमान 2-2 पेपर तुम्हाला सोडवायचे. 2 सराव पेपर तुम्हाला इंग्लिशचे आणि 2 मराठीचे सोडवून जायचे. काही जण याला हलक्यात घेतात. म्हणजे युपीएससीचा जो आहे टॉपरचे जे अनुभव आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. याचा थोडासा सराव करून तुम्हाला जावंच लागेल. तुम्ही म्हणाल की चला फक्त 75 घ्यायचे, 25% घ्यायचे, जाऊन बसू आणि देऊ, तसं चालणार नाही. आतापासून तयारी करायची. थोडा वेळ द्या, पण वेळ द्यावा लागणार आहे. पुढे मी जातोय. पुढचा प्रश्न आहे पेपर 3, 250 मार्क्सचा एसेचा पेपर आहे. हा पेपर फार महत्वाचा आहे. कसा असणार आहे हा पेपर? आणि तुम्हाला जे टॉप स्कोरिंग जे बाबी आहे का, त्याच्यामधली ही एक बाबी. टॉप स्कोरिंग काही बाबी मी सांगणार आहे तुम्हाला की कशावर तुमचे फायनल रिझल्ट रँकिंग ठरणार आहे. याच्या आधीचे जे अनुभव आहेत युपीएससीचे, कारण युपीएससी पॅटर्न आपण फॉलो करतोय. या 2012 पूर्वीचा पॅटर्न आपला थोडासा होता, त्याच्यानुसार आपण जातोय. टॉप स्कोरिंग मध्ये हा एसे फार महत्वाचा आहे. इथे मार्क्स भेटतात. GS4 मध्ये तुम्हाला मार्क्स भेटणार आहे, ऑप्शनल मध्ये तुम्हाला मार्क्स भेटणार आहे आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला मार्क्स भेटणार आहे. इथे ठरणार आहे कोण मध्ये आणि कोण बाहेर. मी बोलणार आहे, प्रत्येक याच्यावर आपण येणार आहे. इन एसे पेपर कॅन्डिडेट्स मे बी रिक्वायर्ड टू राईट एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स. तुम्हाला मल्टिपल टॉपिक्स दिले जातील. आता आधीच युपीएससी जर बघितलं किंवा इतर हे बघितलं तर 4 तुम्हाला या ठिकाणी 2 एसेस लिहायचे. 125 मार्क्सचे 2 एसेस तुम्हाला येणार आहेत. 4 तुमच्या समोर 4 विषय असतील, 4 पैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. 4 पैकी एका विषयावर असे 2 निबंध तुम्हाला या ठिकाणी लिहायचे. आता हे जर म्हटले तर 1200 शब्दामध्ये तुम्हाला हे निबंध लिहायचे. तुम्हाला किती पेजेस लिहायचे तर बोथ साइड असे 6 पेजेस तुम्हाला लिहायचे. म्हणजे साईन दोन्ही 12, वन साइड म्हटले तर 12, बोथ साइड म्हटले तर 6 पेजेस. एवढे जनरल सांगतोय, जनरल. अजून याच्यात बऱ्याच बाबी येणार आहेत, त्याच्यानुसार मी लेक्चर्स पुढचे घेत जाईल. स्वतंत्र लेक्चर होतील याच्यावर. एसेवर स्वतंत्र लेक्चर होईल, प्रत्येक टॉपिकवर स्वतंत्र लेक्चर होईल. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी गायडन्स भेटणार आहे. तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे एसे लिहायचा आहे. 250 मार्क्स आहेत आणि पुढे सुरू होतात मग पुढचे पेपर्स. पेपर 4 ज्याला आम्ही GS म्हणतोय, GS1 म्हणतोय मित्रांनो, हा GS1 इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ द वर्ल्ड, सोसायटी विथ सम वेटेज टू महाराष्ट्र म्हटलेलं आहे. GS1 250 मार्क्सचा हा पेपर आहे. आता हा प्रीला सुद्धा तुम्हाला थोडंसं याच्यामधलं थोडंसं हिस्ट्री वगैरे जिओग्राफीचा थोडासा अभ्यास तुम्ही करणार आहे. ओके, आता तुम्हाला इथे मी सांगणार की मेन्सचा अभ्यास तुम्हाला आधी सुरू करून टाकायचा आहे. तुम्हाला मेन्सचा अभ्यास आधी सुरू करून टाकायचा. मी त्याच्यावर येतो. सध्या मी आधी तुम्हाला ओळख करून देतो. बघा, इंडियन कल्चर तुम्हाला इथे बघायचं आहे. की आता प्रत्येक GS1, GS2, GS3 वर एक स्वतंत्रपणे व्हिडिओ लेक्चर घेणार आहे मी. त्याची बुक लिस्ट, त्याचा अभ्यास कसा करायचा, नोट्स कशा काढायच्या, आणखी कोणते ऑनलाईन साधनं वापरायचे, काही महत्वाचे हे आहेत, वेबसाईट्स आहेत, काही चांगल्या सिरीज आहेत युट्यूबवर ज्या की तुम्हाला याच्यासाठी कामाला येणारे. NCERTची काही पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डची काही पुस्तकं आहेत, इंग्लिश मधले काही रेफरन्स बुक आहेत. याच्यावर मी बोलणार आहे, स्वतंत्रपणे बोलणार आहे मी. आज तिथे जास्त वेळ घेणार नाही. इंडियन कल्चर, मॉडर्न इंडियन हिस्ट्री ते तुम्हाला विचारलेलं आहे. फ्रीडम स्ट्रगल आहे, पोस्ट इंडिपेंडन्स तुम्हाला विचारलेला आहे. येरा हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड तुम्हाला इथे आलेलं आहे. बघा, हा मुद्दा महत्वाचा. जगाचा इतिहास तुम्हाला इथे आहे. त्याच्यानंतर इंडियन सोसायटीचे तुम्हाला सायलेंट फीचर या ठिकाणी विचारलेले आहे. विविधता तुम्हाला विचारलेली आहे. वर्ल्ड फिजिकल जिओग्राफी, जगाचा भूगोल सुद्धा तुम्हाला करायचा आहे. हे एक जनरल, याच्यावर मी स्वतंत्रपणे येणार आहे. स्वतंत्र व्हिडिओ लेक्चर्स याचे तुमचे अपलोड होतील आपल्या कोर्समध्ये पुढे. पेपर 5 ज्याला आम्ही GS2 म्हणतोय, हा जो जुनं तुमचं GS2 होतं का त्या पद्धतीचं कुठेतरी आहे, पण वर्णनात्मक म्हणा. गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटी इथपर्यंत तुम्ही बघतायत. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस, इंटरनॅशनल रिलेशन्स विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्राचा संदर्भ तुम्हाला घ्यायचा आहे. सरळ आहे तुमचं. पॉलिटी तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे, त्याला करंटची जोड तुम्हाला द्यायची आहे. ओके, कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला राज्यघटना करायची आहे, तुम्हाला त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत, पुढे इतर देशाच्या कॉन्स्टिट्यूशनशी आपली तुलना आहे, इतर ज्युडिशरी सिस्टीम वगैरे त्या सगळ्या बाबी आहे. सेल्फ गव्हर्नमेंट आहे, तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था इथे करायची, म्हणजे तुम्हाला पंचायत राज सुद्धा या ठिकाणी करायचंय. पुढे तुम्हाला न्याय व्यवस्था करायची आहे, योजना तुम्हाला करायच्या आहेत, डेव्हलपमेंट तुम्हाला करायचं आहे, NGOज वगैरे जे तुम्ही इथे बघायचे ते, इतर पॉवर्टी असेल, हंगर असेल त्या संदर्भातले इंडेक्स आहेत, सिव्हिल सर्व्हिसेस संदर्भातला रोल आहे, शेजारील राष्ट्रांशी आमचे असलेले आमचे संबंध आहे आणि इतर बरेच आमच्या इतर पॉलिसीज आम्हाला अभ्यासायचे. म्हणजे पॉलिटी. पेपर 6 मध्ये काय हो,
पेपर 6 मध्ये आम्हाला GS3 या ठिकाणी बघतोय आम्ही 250 मार्क्सला आहे. इथे टेक्नॉलॉजी आहे, इथे आर्थिक विकास आहे, इथे बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता, एन्व्हायरमेंट आहे, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट आहे. मित्रांनो, करंटशी निगडीत हा पेपर आहे. आधी जे तुम्ही GS3 बघायचं ना, HRD HR, आता याचं नाव हे वेगळं झालंय मधलं, पण टेक्नॉलॉजी, करंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, अर्थशास्त्र आहे तुमचं इथे. त्याच्यानंतर इथे पर्यावरण आहे तुमचं, आणि हे डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे पर्यावरणाचा भाग आहे. लक्षात घ्या, तुम्हाला इथे म्हणजे तुम्हाला अर्थशास्त्र करायचं आहे, तुम्हाला बजेट करायचं आहे, तुम्हाला मेजर क्रॉप्स म्हणजे तुम्हाला कृषी करायचं आहे. इथे बायोडायव्हर्सिटीमध्ये कृषीचाही भाग तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सपोर्ट प्राइसेस वगैरे म्हणजे अर्थशास्त्राचे बेसिक कन्सेप्ट करून ठेवायचे आहे. फूड प्रोसेसिंग तुम्हाला करायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर, तुम्हाला पायाभूत सुविधा करायची आहे. म्हणजे अर्थशास्त्राचे ते भाग सगळे आपण बघतोय. पुढे IT स्पेस वगैरे सगळं तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भातले आहे. सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत, सगळ्या बाबी तुम्हाला या पेपरमध्ये. पुढे पेपर 7 ज्याला आम्ही GS4 म्हणतोय, हा एक नवीन पेपर आमच्यासाठी आहे. हा मार्क्स मिळवून देणारा पेपर आहे. हे नवीन आहे, हे सगळ्यांसाठी नवं असणार आहे, पण हे नवीन आहे म्हणून तुमच्यासाठी संधी आहे. योग्य प्लॅन तुम्ही केला तर तुमच्यासाठी ही संधीची आहे. इथिक्स, इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड म्हटलेलं आहे. याला थोडंसं तुम्हाला UPSCचे पेपर्स बघावे लागणार आहे. थोडंसं इंग्लिश रेफरन्सचा सुद्धा या ठिकाणी वापर करावा लागणार आहे. मराठीमध्ये रेफरन्स अवेलेबल होतील. केस स्टडीज तुम्हाला इथे बघावे लागणार आहेत. इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस म्हटलेला आहे. ऍटिट्यूड तुम्हाला म्हटलेला आहे. त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड तुम्हाला या ठिकाणी म्हटलेला आहे. व्हॅल्यूज, तुमचे इमोशनल इंटेलिजन्स तुम्हाला या ठिकाणी, तो एक मुद्दा या ठिकाणी आहे. भावनिक बुद्धिमत्ता तुमची काय म्हणते. पब्लिक आणि सिव्हिल सर्व्हिसमध्ये व्हॅल्यूज जे आहेत त्याच्या संदर्भात आहे. प्रोबिटी इन गव्हर्नन्स म्हटलेलं आहे. केस स्टडीज, वरील सगळ्या विषयावरच्या केस स्टडीज तुम्हाला या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानुसार तुम्हाला प्रश्न येणार आहे. पुढे 8 नंबरचा पेपर जो आहे 250 मार्कचा आणि पेपर 9 250 मार्कचा ऑप्शनल असणार आहे. तुम्हाला एक सब्जेक्ट निवडायचा, त्याचे 2 ऑप्शनल पेपर या ठिकाणी होणार आहेत. एकूण 26 पेपरची लिस्ट दिलेली आहे, ज्यामध्ये ऍग्रिकल्चर, अॅनिमल हजबंडरी अँड व्हेटरनरी सायन्स. आता याच्यात बघा, तुम्हाला जे म्हटलं होतं मी, काही तुम्हाला इंग्लिशमधून देता येतील, काही मराठीमधून. आता ऍग्रिकल्चर मराठी इंग्लिशमधून तुम्हाला देता येईल, बरोबर. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी निवडता येईल मराठी किंवा इंग्लिश. अॅनिमल हजबंडरी म्हटलं की तुम्हाला सहसा इंग्लिशमध्ये हा पेपर असू शकतो. अँथ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, या ठिकाणी हे पेपर मला वाटतं ओनली इंग्लिशमध्ये तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल. पुढे इकॉनॉमिक्स तर मराठी इंग्लिशमध्ये येईल, हे इंजिनिअरिंग इंग्लिशमध्ये, जिओग्राफी मराठी इंग्लिश, जिओलॉजी इंग्लिशमध्ये, हिस्ट्री मराठी इंग्लिश, लॉ आपल्याला बघावं लागेल कशात येतोय, आयोग त्या ठिकाणी डिक्लेअर, ते पुढे आपण ते डिटेल बघू तेव्हा तुम्हाला डिटेल होईल. मॅनेजमेंट मराठी लिटरेचर हा फक्त मराठीमधूनच तुम्हाला या ठिकाणी देता येईल जर तो ऑप्शनल निवडला तर. आता ऑप्शनल कसे निवडायचे याच्यावर एक स्वतंत्र लेक्चर मी घेणार आहे. ऑप्शनल कसे निवडायचे, ती निवडताना कोणते क्रायटेरिया असले पाहिजे, आपली आवड त्याच्यामध्ये किती आहे, त्याचे संदर्भ आपल्याला किती अवेलेबल आहेत, कारण ते लवकर निवडावं लागेल तुम्हाला. आता तुम्हाला आतापासून तयारी सुरू करायची, मी त्याच्यावर पुढची लेक्चर टाकणार आहे. ऑप्शनलची निवड कशी करायची, काही महत्वाचे ऑप्शनल्स आहेत, चांगले ऑप्शनल्स आहेत. तुम्हाला याच्यात हेही असतं की तुम्ही ऑप्शनल निवडतायत त्याचा इकडच्या पुढे आधीच्या पेपरला किती फायदे होत आहेत, प्रीला किती फायदा होतोय, मेन्स मधले पेपर 1, 2, 3, 4 मध्ये तिथे काही रेफरन्स आहेत का, त्याचे एकमेकांशी रिलेटेड आहेत का, त्याची बाबी आहे. तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्याही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके, ते सगळं तुम्हाला गायडन्स त्याचं उपलब्ध आहे का. आता मॅथमॅटिक्स आहेत समजा, हा तुम्ही घेतला, याचा गायडन्सच तुम्हाला नाहीये, तसं नाही जमणार. इंजिनिअरिंग, आता तुमचं मग मागचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही इंजिनिअरिंग फील्डचे असेल, तुम्हाला ते त्याच्यात इंटरेस्ट असेल ते करू शकता. मेडिकल सायन्स आहे, फिलॉसॉफी आहे, फिजिक्स आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. आता एक कला शाखेवाले मित्र आहे समजा, त्यांना मग पॉलिटिकल सायन्स असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमी असेल, सोशिओलॉजी असेल, हे सोपे जातात. सायन्सवाल्यांना ते थोडेसे अवघड जाऊ शकतात. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन कला शाखेच्या विद्यार्थ्यांना सोपे जाईल. कॉमर्सवाल्यांना थोडंसं कॉमर्सचे या ठिकाणचे काही घटक आहेत ते स्टॅटिस्टिक्स असेल किंवा इतर मॅथमॅटिक्स सारखे बाबी, म्हणजे तुम्हाला ते निवडायचं आहे. इथे तुम्हाला 26 ऑब्जेक्ट या ठिकाणी ऑप्शनल दिलेले आहेत मित्रांनो, हे तुम्हाला निवडावे लागणार आहेत आणि याच्यानुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे 2023 साठीची. बऱ्याच बाबी या ठिकाणी तुमच्या समोर मांडणार आहे मी. सेपरेट व्हिडिओज प्रत्येकाचे मी बनवणार आहे. निश्चितपणे आपला जो MPSC 2023 नावाचा जो नवीन क्रॅश कोर्स आपण आणलेला आहे STI RCP ऍप्लिकेशनवर, तिथे तुमचे सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील. काही युट्यूबवर होतील. तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. तुमच्या मनामध्ये काही शंका असेल आणखी तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. राज्यसेवेवर आतापासून तयारी करायची आहे. आता 1 सप्टेंबर या ठिकाणी चालू आहे, कुठेतरी जूनच्या आसपास प्री होऊ शकते.
आणि पुढे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मेन्स होऊ शकते. म्हणजे आपल्याकडे जो वेळ आहे, तुम्हाला आता मेन्सची तयारी करायची आहे. मेन्सच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ज्यांना पूर्णतः 23 साठी तयारी करायची आहे त्यांना मेन्सची आधी तयारी करायची. प्री जवळ आल्यावर एक 1 महिने तुम्हाला प्री स्पेशल करायचा आहे, तर तुम्ही फायनल सिलेक्शनला त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. आणि रिटर्नची तयारी तुम्हाला आतापासून करावी लागणार आहे. आपण ती तयारी करून घेणार आहोत. प्रत्येक विषयाची वैकल्पिक विषयाचं सुद्धा तुम्हाला काही महत्त्वाच्या विषयांचं त्या ठिकाणी आपण सेशन्स आपण तज्ज्ञ मार्गदर्शकांचे त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तर चला, नक्कीच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरला असेल. पुढचं मी प्रत्येक पेपरवर त्या ठिकाणी मी 9 पेपर जे आहेत त्या प्रत्येक पेपरवर मुलाखतीची तयारी कशी करायची त्याच्यावर स्वतंत्रपणे मी व्हिडिओ घेणार आहे. थांबतो या ठिकाणी. धन्यवाद.